खुशखबर खुशखबर खुशखबर. रिदान ज्वेलर्स आणत आहे आपल्यासाठी लकी ड्रॉद्वारे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवण्याची अविश्वसनीय संधी. ही योजना फक्त 10 महिन्यांसाठी राहील. या योजनेमध्ये 100 सभासद असतील. प्रत्येक महिन्यामध्ये एक चिठ्ठी लकी ड्रॉद्वारे आपल्या सर्वांसमोर काढण्यात येईल. ज्या सभासदाची चिठ्ठी निघाली त्यांनी त्यापुढे कोणतेही हप्ते भरायचे नाहीत. दरमहा 2000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 20,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 3000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 30,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 5,000 रुपये भरा आणि लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 50,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. दरमहा 10,000 रुपये भरा व लकी ड्रॉ मध्ये आपली चिठ्ठी निघाल्यास 1,00,000 रुपयांचे सोन्याचे दागिने बक्षीस म्हणून मिळवा. सर्व दागिने 20 व 22 कॅरेट शुद्धतेच्या हमीचे व हॉलमार्क शिक्क्यासहित देण्यात येतील. आजच आपली नाव नोंदणी करून लाभ मिळवा. आमचा पत्ता रिदान ज्वेलर्स, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. संपर्क शाबाज हुंडेकरी 86 248 780 06. जाकीर शेख 74 99 10 12 86. नियम व अटी लागू. आपल्या परराष्ट्र खात्याच्या वतीने सर्व गोष्टींचं अवलोकन केलं जात आहे, त्याचे मुद्दे मांडले जात आहेत आणि निश्चितपणाने अफगाणिस्तान असेल, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, या भागातल्या प्रत्येक हिंदूंची जबाबदारी ही आपली आहे, ही आपल्या देशाची आहे. हा तो विनंती आहे की ज्या बांगलादेशातील लोकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या हिंदूच्या सन्मानार्थ इथं मोर्चा निघाला आहे, काय सांगाल? सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा आयोजित केलेला आहे. बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर ज्या पद्धतीने अत्याचार होत आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारत सरकारकडनं दबाव निर्माण होऊन तिथल्या हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी, बांगलादेश सरकारला सूचक इशारा देण्यासाठी भारतातला समस्त हिंदू बांधव जागा होत आहे. महाराष्ट्रात अनेक शहरात अशा पद्धतीचं न्याययात्रेची सुरुवात करण्यात आलेली आहे. आज सोलापुरात हा न्याययात्रा होत आहे. सर्व हिंदू बांधव सगळ्या राजकीय पक्षाच्या चौकटीतनं बाहेरून या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आज सकल हिंदू समाज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार आहे. आपण भाजपचे आमदार आहात, राज्यात सत्ता आहे, केंद्र सत्ता आहे, आपण राज्य आणि केंद्र सरकारकडे काय मागणी करणार? याच पद्धतीने की बांगलादेशला भारत सरकारच्या माध्यमातून बोलणी होऊन तिथल्या हिंदूंना संरक्षण मिळावं, याच हेतूने आज कलेक्टरला निवेदन देणार आहोत. कलेक्टरांच्या माध्यमातून ते राज्यस्तरावर जाईल आणि त्यानंतर केंद्र स्तरावरती जाईल. अधिवेशनाच्या काळात आम्ही देखील त्या बाबतीत बोलणार आहोत. आपल्या हिंदू बांगलादेशातील हिंदूंना न्याय देण्यासाठी सर्व रस्त्यावर उतरलेत. कारण की बांगलादेशामध्ये कुठलेही मराठा म्हणून किंवा दलित म्हणून किंवा इतर जाती म्हणून त्यांना मारलं जात नाही, फक्त हिंदू म्हणून त्यांना तिथं मारलं जात आहे. पण आपण हिंदू म्हणून इथं एकत्र यावं, या हिंदू एका शब्दावर आपण सर्वांनी पक्षभेद, राष्ट्र, जातीभेद सर्वांना गाडून सर्वजण एकत्र इथं आलेले आहेत. आणि आपण नरेंद्र मोदींना मागणी करत आहोत की तिथल्या हिंदूंना न्याय द्या, सुरक्षित ठेवा आणि परत भारतामध्ये NRC लागू करा. NRC लागू केलं तर इथल्या बांगलादेशांना आपण हुडकून काढून बडवून त्यांना त्यांच्या देशात पाठवू. यासाठी आम्ही न्याययात्रेचं आयोजन केलेलं आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.